श्री गुरुचरित्र अध्याय 10 श्री गणेशाय नमः. 19 सिद्धांचे वचन नामधारक विनविजान कुरवपुरीचे महिमान केवी झाले म्हणत असे. म्हणते श्रीपाद नाही गेले आणि अवतार झाले विस्तार करून या सगळे निरोपावे म्हणत असे. सिद्ध सांगे नामधारकाचे श्री गुरुमहिमा काय पुससे अनंत रूपे होती परियेसी विश्वव्यापक परमात्मा. पुढे कार्यकारणासी अवतार झाला परियेसी राहिला आपण गुप्तवेशी तया गुरव क्षेत्रात. त्रैमूर्तीचा अवतार त्याचा कवनान कडे पार. निधान तीर्थ कुरवपूर वसे तेथे गुरुमूर्ती. सांगेन दृष्टांत तुझ एक वर्तले सहज. काश्यप गोत्री होता द्विज नामतया वल्लभेश. सुशील द्विजा आचारवंत उदिम मार्गे उदरवरित. प्रतिसंवत्सर यात्रेसी येत तया श्रीपाद क्षेत्रासी. असता पुढे वर्तमानी उदिमा निघाला तोदनी. नवस गेला आपले मणी संतर्पावे ब्राह्मणासी. उदिमा आलिया फळासी यात्रेसी येऊनी तुम्हांपाशी. सहस्त्र संख्या ब्राह्मणासी इच्छा भोजन देईन म्हणे. जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पाविनिका. शतगुणे झाला लाभ अधिका परमानंदे प्रवर्तला. लय लावणे श्रीपाद चरणी यात्रेसी निघाला तक्षणी. करावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे. द्रव्य घेऊनी द्विजवर निघता देखता तस्कर. कपट रूप होऊनी संग ती कर तेही तस्कर निघाले. 2-3 दिवसावरी तस्कर आले संगीकारी. एके दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ. संधी साधुनी मार्गेसी तस्करी मारिले दिजासी. शिर छेदुनी परियेसी द्रव्य घेतले सकडिक. भक्तजनांचा कैवारी श्रीपाद राव कुरवपुरी. निघाला त्वरित वेशधारी जटामंडित भस्मांगी. त्रिशूळ खडग एरे हाती उभा ठेला तस्करांपुढती. वदिता झाला तस्करा त्वरित त्रिशूळे करुणी तैवेळी. समस्त तस्करांसी मारिता तस्कर एक विनविता. कृपाळुवा जगन्नाथा निरपराध आपण असे. नेने याते वदतील म्हणून आलो आपण संगी होऊन. तू सर्वोत्तमा जानसी गुण विश्वाची मणीची वासना. 19 तस्कराची विनंती श्रीपाद त्याते बोलाविती. हाती येऊन या विभूती प्रोक्षी म्हणती विप्रावरी. मान लावणी तया वेळी मंत्रोणी लाविती विभूती गळा. सजीव झाला तात्काळा ऐसा एक वस्तू एक चित्ते. इतुके वर्तता परियेसी उदय झाला दिनकरासी. श्रीपाद झाले अदृश्येसी राहिला तस्कर विप्राजवळी. विप्रपुसे तस्करासी म्हणे तू का माते धरिलेसी. कवने वदिले या मनुष्यासी म्हणून पुसे तया वेळी. तस्कर सांगे द्विजासी झाले अभिनव परियेसी. आला होता एक तापसी वदिले याने त्रिशूळे. माते राखिले तुझ निमित्त दरोणी बैसविले अतिप्रीत. विभूती मंत्रोणी तू ते लावित सजीव केला तुझा देह. उभा होता आता जवळी अदृश्य झाला तत्काळी. न कळे कवन मुनी बडी तुझा प्राण राखिला. होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होता जटाधारी. तू भक्त होशील निर्धारी म्हणून आला ठाकोनिया. 19 तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण. तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी कुरवपुरा. नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्रचारी. अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपाद गुरु पादुकांची. ऐसे अनेक भक्तजन सेवा करती श्रीपादस्थान. कुरवपुर प्रख्यात जान पारमहिमा परियेसा. सिद्ध म्हणे नामधारकासी संशय न धरी तू मानसी. श्रीपाद आहे ती कुरवपुरासी अदृश्य रूप होऊन या. पुढे अवतार असे होणे गुप्त असती याच गुणे. अनंत रूप नारायण वरिपूर्ण असे सर्वाठाई. श्रीपादसी वल्लभ मूर्ती लौकिकी ऐक्य परमार्थी. झाला अवतार पुढे ख्याती श्री नृसिंह सरस्वती. इति श्री गुरुचरित्र सारामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे कुरवपुर क्षेत्र महिमा वर्णन नाम दशमोध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 11 श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धांसी पुढे अवतार झाले केसी. विस्तारून आम्हासी सांगा स्वामी कृपामृती. सिद्ध म्हणे एक अवस्था अवतार झाला श्रीपाद कैसा. पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्रश्रियेची. शनी प्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती गुरु उपदेशी. देहवासना असतात येसी पंचत्व पावली तैवेळी. झाला जन्म पुढे तिसी कारंजनगर उत्तर देशी. वाजसरनेय शाखेसी विप्रकुडी जन्मली. जातक वर्तले तियेसी नाम अंबा भवानी येसी. आरोपिती स्नेहेसी माता पिता परियेसा. वर्धता माता पिता गृही वाढली कन्या अतिस्नेही. विवाह करती महोत्साही देती विप्रासी तेची ग्रामी. शिवप्रती असे तो ब्राह्मण नामतया माधव जान. त्यासी दिदली कन्यादान अतिप्रीती करुनिया.
तया माधव विप्राघरी शुभाचार्य होती नारी. वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करीत असे. पूजा करी ईश्वरासी दंपती अभयवर्ग एक मानसी. प्रदोष पूजा अतिहर्षी करीती भक्ती पुरासरा. मंदवारी त्रयोदशीसी पूजा करीती अतिविशेषी. संवत्सरे झाली षोडशी अंतर्वतनी झाली एका. मास तृतीय पंचमेसी उत्साह करीती अनेक हर्षी. उत्तम डोहाळे होते तियेसी ब्रह्मज्ञान बोलत असे. ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी. पुत्र झाला म्हणून हर्षी निर्धर होती माता पिता. जन्म होताची तो बाळक ओंकार शब्द म्हणत असे अलौकिक. पाहुणी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून तैवेळी. जात कर्म करीतो ब्राह्मण विप्रासी देत दक्षिणादान. ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहुनिया. सांगती ज्योतिषी त्या दिवसासी मुहूर्त बरवा असे विशेषी. कुमार होईल कारुण्य ऋषी गुरु होईल सकळिका. गुरु होई सकळिका. याचा अनुग्रह होईल ज्यासी तो वंद होईल विश्वासी. याचे वाक्य होईल प्रमाणेसी चिंतामणी याचे चरण. अष्टई सिद्धी याचे दारी ओढंगतील निरंतरी. नवनिधी याचे घरी राहती एक द्विजोत्तमा. न होती यासी गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनात. याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होतील परियेसी. होईल हा अवतार पुरुषी आम्ही दिसत असे भरवसी. संदेह न धरावा मानसी म्हणून करती नमस्कार. सांगोनी गेले ब्राह्मण माता पिता आनंदगण. दृष्टी लागेल म्हणून निंबलोन ओवाळीती. वार्ता फाकली नगरात अभिनव देखील म्हणत. उपजता बाळ ओंकार जपत आश्चर्य म्हणती सकळजण. नगर लोक इष्टमित्र पाहावा येती विचित्र. दृष्टी लागेल म्हणून मात्र माता न दाखवी कवनासी. माया मोह जनक जननी बाळासी दृष्टी लागेल म्हणून. अंगारा लाविती मंत्रोणी रक्षा बांधिती कृष्णसुते. परमात्मा अवतारे दृष्टी केवी संचारे. लौकिक धर्मे चमत्कारे माता पिता संरक्षिती. वर्ततायेने परी दिवस 10 झाली यावरी. नामकरण संस्कारी ठेविता झाला जनक द्विजोत्तम. शालग्रामदेव म्हणत जन्म नाव झाले प्रख्यात. नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्मकर्मे. ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाड करी प्रतिकरी. माता म्हणत असेरी न पुरे क्षीर बाळकासी. पतीसे म्हणे तये वेळा सनी दूध थोडे बाळा. एखादी मिळवा का आपला स्तनपान द्यावया. अथवा न अजायक आपले स्तने न शमीभूक. एकोणी हासे बाळक स्पर्श करी स्तनासी सव्य करे. स्तनी स्पर्श होताची करा 32 दारा वाहे क्षीर. वस्त्र बिजोनी विचित्र वाहो लागे भूमीवरी. विस्मय करीती जनकजननी प्रकटन करती गोप्यगुणी. नमन करीती बाळकाचरणी माता होय खेळविती. पाडण्या घालुनी बाळकासी पर्यद गाई अतिहर्षी. न राहे बाळक पाडणेसी सदा खेळे महीवरी. वर्धता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी. वर्धता झाला संवत्सरी न बोले बाळ कवनासवे. माता बोलवी कुमारासे बोले शब्द ओंकारेसे. चिंता करीत असे मानसी मुके होईल म्हणून. पुसती जाण ज्योतिषाशी बोल नये काय यासी. उपाय असेल यास विशेषी म्हणून पुसे वेळोवेळी. सांगती जाण ज्योतिषी आराधावे कुलदेवतेसी. अर्कवारी अश्वस्थ पर्णेसी अन्न घालावे 3 वेळा. एकमंती होईल मुके यासी शिकवावे बरव्या विवेके. आड बोलू शिके म्हणून सांगती विनोदे. हासोने ओंकारोच्चारी बाळ आणि कनेने बोल केवळ. विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकुणी. एकमंती नवल झाले सर्व ज्ञान असे बले. श्रवणी एकता बोल सकळ जाणून बोले कवन्यागुणे. काही केल्या न बोले सुता चिंता करीती माता पोता. पुत्रासी झाली वर्षे साता मुखा झाला दैवयोगे. 7वे वर्ष कुमारासी योग्य झाला मुंजीसी. पुसताती समस्त ब्राह्मणांसी केवी करावे म्हणून या. विप्रमंती तयावेळी संस्कारावे ब्राह्मण कुळा. उपनयना वेगळा अष्टवर्षे होऊ नये. माता पिता चिंता करीती उपदेशावे कवनेरीती. मुका असे हा निश्चिती कैसे देव झाले आम्हा. कैसे देव आपुले ईश्वर गौरी आराधिले. त्रयोदशी शिवासी पूजिले वाया झाले म्हणत असे. ऐसे नाना परी देखा जन्नी करी महादुखा. जवडी येवणी बाळका संभोखित मातेसी. घरात जाऊनी तये वेळा घेऊन आला लोखंड सबडा. हाती धरी ताती निर्मळा झाले सुवर्ण 52 कशी. आणूनी देतसे मातेसे विस्मय करी बहुवशी. बोलावूनी आपतीसे दाविती झाली तयवेळी. गोप्य करती तये वेळा मंदिरात नेले तया बाळा. पाहती त्याची बाळ लीला आणि लोह हाती देती.
अमृतवृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व हेमी. विश्वास धरिती मनोधर्मी होईल होईल पुरुष कारणिक. मग पुत्रा त्या आलिंगोनी विनविता ती जनकजनी. तू तारका शिरोमणी तारक तारणिक पुरुष कुळदीपका. तुझे सर्वस्व लादले बोलता आम्ही नाही ऐकले. अज्ञान मायेने वेष्टिले मुके ऐसे म्हणू तुझ. आमुचे मनीची वासना तुवा पुरवावी नंदना. तुझे बोबडे बोला आपणा ऐकवावे पुत्रराया. हास्यवदन तै वेळा यज्ञ पवित दावी गडा. कटी दाखवी मोजी मेखला म्हणून दाखवी मातेसी. संज्ञा करोनी मातेसी दावी बाळ संतोषी. मौजी बांधिताची आपणासी येईल म्हणे बोल सकड. माता पिता संतोषती विद्वान ज्योतिषी पाचारिती. व्रतबंध मुहूर्त पाहती सर्व आयती करीते झाले. केली आहे ती बहुतापरी रत्नखचित अलंकारी. माया मोहे प्रीती करी समारंभ करीताती. चतुर्वेदी ब्राह्मणे ती शाखा परत्वे वेद पडती. इष्ट सोय रे दाईज गाती समस्त आले तया भवना. नाना परिचय शृंगार उभारिले मंडप अपार. आनंद करीत असे तुझर वारद्रव्य वेचित असे. नगर लोक विस्मय करीती मुखपुत्रासी एवढी आयती. जा लागले असे भ्रांती वृथा करीतो द्रव्य आपले. इतके वेचुने पुत्रासी व्रतबंध करील परियेसी. गायत्री केवी उपदेशी करेल आचार कवणे एकमंती हो का भलते मिष्टान्न आम्हासी मिळते. देकार देतील हिरण्य अश्रे चाड नाही त्यांच्या मंत्रा. ऐसे नाना परीचे लोक विचार करती अनेक. माता पिता अत्यंत सुख देवदेवक करिताती. चौल कर्म एरे दिवशी भोजन चौल म्हणीसी. पुनरपि अभ्यंग करुणी हर्षी यज्ञोपवीत धारण केले. मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करती समस्त. सहभोजन कराव्या गृहात घेऊन गेली माता. भोजन करीन माते सव्वे निरोप घेतो ऐका भावे. मौजी बंधन करावे म्हणून आला पिताजवळी. विधियुक्त मौजी देखा बंधन केले त्या बाळका. सुमुहूर्त आला तत्काळिका मंत्रोपदेश करिता झाला. गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता परियेसी. बाळ उच्चारी मनु मानसी व्यक्त न बोले कवनापुढे. गायत्री मंत्र कुंभरासी होता भिक्षा घेऊन आली माता. वस्त्रभूषणे रत्नखचिता देती झाली तयावेळी. पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी. बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचारधर्मी वर्तत असे. दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेदा शेत्वा. लोक समस्त तटस्था माता तू किती तयेवेळी. तिसरी भिक्षा देता माता सामवेद पडे आता. अग्न आया ही गायन करिता तिन्ही वेद म्हणीत असे. सभा समस्त विस्मय करी पिशा पिता हर्ष निर्धरी. मुके बोले वेदचारी ती होईल कारुणिक. याते म्हणून नये नर होईल देवाचा अवतार. म्हणून करती नमस्कार जगद्गुरु म्हणून या. इतक्यावरी तो बाळक मातेसी म्हणत असे एक. तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून. नव्हेची बोल तुझे मिथ्या निर्धार झाला माझ्या चित्ता. निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचरावया. आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी. वेदभ्यास मनोहरी करणे असे परियेसा. एकोणी पुत्राचे वचन दुःखे दाटली अतिगहन. उदके भरली लोचनी आली मूर्छना तयेवेळी. निर्जीव होऊन क्षणेक करीती आली महाशोक. पुत्र झाला जातु रक्षक म्हणून केली आशा बहु. आमुते रक्षिसे म्हणून होती आशा बहुमनी. न बोलसी आम्हा सवे याची गुणी मुखे म्हणविसी आपणासी. ऐको कधी तुझे बोल आता ऐकता संतोष होईल. ईश्वर पूजा झाली सफळ म्हणून विश्वास केला आम्ही. ऐसे नाना परिरेखा पुत्रासी म्हणे ती बाळिका. आलिंगोनी कुमारका कृपा बाकी तयवेळी. एकोणी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान. नको दुःखवंत करण आम्हा कारणे माते असे. तू त्या आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी. तुझी सेवा बरोबरी करीती मन भावे. तुवा आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार. म्हणून मस्तकी ठेविती कर मग झाले जाती स्मरण. जन्मीचा वृत्तांत स्मरता झाली विस्मित. श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसत असे तो बाळक. देखोनी माता तये वेळा नमन केले चरण कमळा. श्रीपाद उठवणी अवलीळा सांगती गोप्य अवधारी. एक माते ज्ञानवंती हा बोल करी व गुप्ती. आम्ही संन्यासी असो यती अलिप्त असो संसारी. याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था. कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती. येणे परिचरणी येसी गुरुमूर्ती सांगे विनयसी. पुनरपि विनवी पुत्रासी एका श्रोते एकचित्ते. पुत्रासी विनवितये वेळी माते सोडून तुम्ही जरी जाल. आणि कधी न देखो बाळ
केवी वाचू पुत्रराया. दाकुटपणी तुम्ही तापस धर्मी कवन आहे हर्ष. धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे. ब्रह्मचर्य वर्षे 12 त्यावरी गृहस्थ धर्म बरा. मुख्य असे वानप्रस्थ त्वद नंतरा घडती पुण्य अपरंपार. मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अतिसमर्थ. मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी. ब्रह्मचर्य मार्ग एका न करावे वेदाधिका. विवाह होता गृहस्थनिका पुत्राधिक लादावे. यज्ञाधिक कर्म साधोनिया तदनंतर संन्यास करणे न्याया. येणे विधी आचरोनिया अग्राह्य संन्यास बाळपणी. समस्त इंद्रिये संतुष्ट व्हावी म्हणीची वासना पुरवावी. तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य असे. कोणी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान. एक नामधारका सुमने म्हणून सांगे सिद्धमुनी. गंगाधराचा नंदन विनवीत असे नमुन. परिसा श्रोतेजन श्री गुरुचरित्र विस्तार. पुढे वर्तले अपूर्व एका सिद्ध सांगे नामधारका. महाराष्ट्र भाषी करुणी टीका सांगत असे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरो श्री नृसे सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु नरहरी बाळ चरित्र लीला वर्णन नाम एकादशोध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमंती जननीसी आम्हा ऐसा निरुपदेसी. अनित्य शरीर तुझा नसी काय भरवसा जीवित्वाचा. एखादा असेल चिरंजीवी त्यासी तुझी बुद्धी बरवी. अनित्य देह वैभव भावी पुढे कवना भरवसा. देहमणीचे क्षणभंगुर नाही राहिले कवन स्थिर. जववरी दृढ असेल शरीर पुण्यमार्गे राहटावे. जो असेल मृत्यूसी जिंकत त्याने निश्चयावे शरीर नित्य. त्यासी तुझा उपदेश सत्य मने करीन धर्म पुढे. अहोरात्री आयुष्य उणे होत असे क्षणक्षणे. करावा धर्म याची कारणे पूर्ववयसी परियेसा. जैसा सूर्याचा चाले निमिष होता शीघ्र काढे. 22 सहस्र गाव पडे तैसे आयुष्य क्षीण होय. याची कारणे देहासी विश्वासू नये परियेसी. मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तात्काळी. जैशा समस्त नदी देखा समुद्राची घेऊन जाते उदका. परतोणी न येती जन्मभूमिका तैसे आयुष्य न परते. जया दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस पाही. तया यमासी करुणा नाही करावे पुण्य तत्काळ. जैसी सुश्री मनुष्याची बक्षिती होय परियेसी तैसे या शरीरासी वार्धक्य बक्षी परियेसी. या कारणे तारुण्यपणे करावे पुण्य विद्वजनी. आम्हा का हो वर्षीसी जननी काय बुद्धी बरवी असे. ऐसे नाना परी देखा बोधिता झाला जन्नी का. विस्मय करीती सभा लोक बाळक केवी तत्व सांगतो. एकोणी पुत्राचे वचन माता करीत असे नमन. देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी परिसावी. देवा निरोपिले आम्हासी पुत्रचारी होतील ऐसी. विश्वास नवेगा मानसी कुळदेवता पुत्रराया. जवरी होय एक सुत तवरी रावे समीपत. निरोप देती तव वरी सत्य म्हणून विनवी वेळी. माझे वचन अव्हेरुनी जरी जाशील निघोनी. प्राण देईल तक्षणी हा निश्चय अवधारी. पुत्र नवती तू आम्हासी आमुचे कुळदैवत होशी. सत्य करी गा वचनासी बोला आपुले दातारा. एकोणी मातेचे वचन श्री गुरु बोलते हसून. आमचे बोल सत्य जाण तू हे साख्य निर्धारी पाम. तू ते ओताची पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषोनी. मग न राहे एक जन्नी बोला आपुले सत्य करी. संवत्सर एक तुझ्या घरी राहू माती निर्धारी. वासना पुरतील तुझ्या जरी मग निरोप दे मज. ऐशे करुणे आणि गुती राहिले श्री गुरु अतिप्रीती. वेदाभ्यास शिकविती शिष्यवर्गा बहुतांशी. नगर लोक विस्मय करीती अभिनव झाले ऐसे म्हणती. बाळ पाहाव वर्षे साती वेदशारी सांगित असे. विद्वानाहुनी विद्वान विद्यार्थी तिन्ही वेद पडती. षटशास्त्री जे मनविती तेही येती शिकावया. येणे परी तया घरी राहिले गुरु कृती करी. माता झाली गरोदरी महानंदा करीत असे. तव 9 मास झाली अंतर्वतनी झाला माता झाली प्रसूती. पुत्र झाला युग्म ख्याती मती सुंदर परियेसा. पुत्र झाले उल्हास थोर माता पिता संतोष पार. आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल. ऐशा परिवर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक. खेळवी तसे माथा एक आले श्री गुरु तयाजवळी. जन्नी एक माझे वचना झाली तुझी मनोकामना. दोघे पुत्र निधाना पूर्णायुषी आहेत ती जाण. आणखी होतील दोघे कुमारक त्यानंतर कन्या एक. असाल नांदत अत्यंत सुख वासना पुरतील तुझी आना.
आता आमुते निरोपावे जाऊ आम्ही स्वभावे संतोषरूपी तुम्ही व्हावे म्हणून निरोप घेती तयवेळी संतोषोनी माता पिता चरणांवरी ठेविते माता स्वामी आमुची कुळदेवता अशक्य आम्हा बोलावया न कळे आम्हा स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप न कळे कवना माया मोहे वेष्टो न कामना नेनेची महिमान तुझे माया प्रपंच वेष्टोनी तू ते जरी सुत म्हणूनी समयी निष्ठुर बोलो वचनी क्षमा करणे स्वामिया तारकामुचे वंशासी बाबा तू अवतरलासी प्रदोष पूजा फळासी आली माते स्वामिया आता आम्हा काय गती सांगा स्वामी कृपामूर्ती जनन मरण याता यात कडे करावे दातारा संगमावरी जैसे गंगा तैसा तू आलासी सांगा पावन केलेसे माझे अंगा उभय कुडे 42 आम्हा ठेवीसी कवने परी या धुरंधर संसारी तुझे दर्शन नव्हे तरी केवी वाच प्राणात मजा एकोणी माता पितांचे वचन बोलती श्री गुरु आपण जे 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 समय तुमचे मन स्मरण करीला आम्हासी स्मरण करिता तुम्हा जवळी असे न जन्मी मितत काळी न करावी चिंता वेळोवेळी म्हणून बाकू देत असे जन्मांतरी ईश्वरासी पूजा केली तू प्रदोषी याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी स्त्रियायुक्त इय सौख्य होय एक देहांती जाना परमलोक पूजा करीती पिनाक पुनर्जन्म तुम्हा नाही तुवा आराधिला शंकर आम्हा करविला अवतार वासना पुरेल तुझा भार आम्हा निरोप द्याता पुनर्दर्शन तुम्हासी होईल एका वर्षतीसी जाऊनी बद्रीवनासी सिद्ध दर्शन मी घेतो निरोप घेऊन तये वेळा श्री गुरु निघाले अवलीला नगर लोक येती सकडा माता पिता बोलविती म्हणती समस्त नगर नारी तयासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसत असे 7 वर्षाचे बाळक देखा वेद म्हणितो अखिल शाखा मनुष्य मात्र नव्हे एस का ऐसे म्हणती साधुजन ऐसे त्याते बोलोन करिता ते साष्टांग नमन नाना परी श्रोत्रवचन करीते झाले अवधारा नमन करोणी सकळीक आले आपले गृहांतिक पुढे जाती जननी जनक पुत्रासवे बोडवित निज स्वरूप जननी येसी नाविता झाला परियेसी श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रेयसी देखते झाले जनक जननी त्रैमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर निज रूपे दिसे कर्पूर गौर पाता न मेले चरणासी तू तारक विश्वासी आम्हा उदरेली विशेषी पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनविती येसे म्हणून माता पिता चरणांवरी ठेविता माता आलंगिती श्री गुरुनाथा स्नेहभावे करून या संतोषोनी श्री गुरुमूर्ती आश्वासन केले अतिप्रीती पुनर्दर्शन हो निश्चिती देईन म्हणती तैवेळी ऐसे तया संभाषणी निरोप घेतीला तक्षणी परतोनी आली जनकजनी येती संतोषोनी मंदिरात वरद मूर्ती श्री गुरु राणा निघाले जावया बद्रीवना पातले आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी अभिमुक्त वाराणसीपुरी क्षेत्र थोर सचराचरी विश्वेश्वर अवतारी अनुपम्य असेन त्रिभुवनी राहुनिया तया स्थानी अनुष्ठिती गुरुशिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करते आत्मारामासी येणे परी तया स्थानी क्वचित काळ श्री गुरुमुनी अष्टांग योगे करुणी तप करीती परियेसा तया काशीनगरात तापसी असती आणिक बौद्ध संन्यासी यती अवधूत तप करीती दारुण तयात श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरी करिता ती तपस्वी एरी अभिनव करीती मनात म्हणती पहा हो ब्रह्मचारी तप करीतो नानापरी कैसे वैराग्य याचे उदरी निर्लिप्त असे बरियेसा शरीर स्वार्थ नाही यासी योगी होय संन्यासी स्नान करीतो त्रिकाळेसी मणिकर्णिका तीर्थात ऐसे अमित श्रोत्र करती समस्त संन्यासी दर्शना येती वृद्ध होता एक यती कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी तो देखोनी यात नयने स्नेहभावी भावित असे म्हणे समस्त यतीश्वरासी मना नर ब्रह्मचारीसे अवतार पुरुष अतिपापसे विश्ववंद दिसत असे वय दाकुटे म्हणून नमन न कराल मुनी तुम्ही प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा आर्धक्यपणे आम्ही यासी वंदिता दुःख सकडासी विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक निंदिती या कारणे आम्ही यासी विनवू परोपकारासी संन्यास देता समजतासी मती स्थिर होईल लोकानुग्रहानिमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन माते पतित पुनितोती परियेसा या कारणे बाळकासी विनू आम्ही परियेसी आश्रम द्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आले तया जवळी विनविताती मुनी सकडी एक तापसी स्तोमवडी विनंती असे परियेसा
लोकानुग्रह कारुणे तुम्ही आता संन्यास घेणे, आम्हा समस्ता उद्धारणे पूजा घेणे आम्हा करवी. या कलियुगी संन्यासी म्हणून निंदा करीती सकळ जन, स्थापना करणार कवन न दिसती भूमीवरी. यज्ञ दान गवालंबन संन्यास घेता अतिदूषण, पैतृत भ्रांतागना करू नये म्हणताती. करिता कलियुगात निशिब्द बोलती जन समस्त, संन्यास मार्ग सिद्धांत वेदसंमत विख्यात. पूर्वी येशे वर्तमानी विषेद केला सकळही जन, श्री शंकराचार्य अवतारुणी स्थापना केली पर्येसा. तयापरी तुके दिवस चालत मार्ग संन्यास, कली प्रबळ होता नाश नरपी निंदा करिताती. आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार, करावा कृपासागर म्हणती सकळ मुनिजन. ऐकोणी त्यांची विनंती श्री गुरुमूर्ती आश्रम घेते, वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून पर्येसा. ऐसे म्हणता सिद्ध मुनी विनवतसे नामकरणी, संदेह होतो माझे मनी कृपानिधी मुनिराया. म्हणती श्री गुरुतोची जगद्गुरु त्याते झाला आणिक गुरु, त्रैमूर्तीचा अवतारू कवने परी दिसत असे. सिद्ध म्हणत असे शिष्यासी, सांगेन याची स्थिती कैशी. पूर्वी श्री रघुनाथासी झाला वसिष्ठ केवी, आठवा अवतार श्रीकृष्णासी सांदीपणी चाहला गुरुकेशी. अवतार होताची मानुषी तयापरी राहटावे, या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्णा सरस्वती. बहुकाळीचा होता यती म्हणून त्याते मानिले, शिष्य म्हणे सिद्धांसी स्वामी कथा निरूपिलासी. वृद्ध कृष्ण सरस्वतीसे गुरु केले म्हणून या, समस्त यतीश्वराहून तयासी दिदला बहुमान. कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण गुरूंचे मूळपीठ, ऐसे शिष्य विनविता तव सांगे विस्तारता. मूळपीठ आद्यता गुरुसंतती येसा, आदिपीठ शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु, त्यानंतर चतुर्वक्र गुरु हे मूळपीठ अवधारी, तदनंतर वसिष्ठ गुरु तेथोनी शक्ती पराशरू, त्याचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा. तयापासून शुक गुरु जान गौडपादाचार्य सगुण, आचार्य गोविंद तयाहून पुढे आचार्य तो शंकर झाला. तदनंतर विश्वरूपाचार्य ज्ञानबोधी गिरीय, त्यांचा शिष्य सिंहगिरीय ईश्वर तीर्थ पुढे झाले. तदनंतर नृसिंहतीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ, शिवतीर्थ भारती तीर्थ गुरुसंतती अवधारी. मग तयापासून विद्यारण्य श्रीपाद मुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला पर्येसा. त्याचा शिष्य मळियानंद देवतीर्थ सरस्वती वृंद, तेथोनी सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येणे पर्यंत. यादवेंद्र मुनींचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष, बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानिती. येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ, संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नृसिंह सरस्वती. समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ, म्हणून वंदिते समस्त तया काशी नगरात. मग निघाले तेथोनी बौद्ध शिष्य संवेत मुनी, तर तीर्थवदिवणी अनंत तीर्थे पाहावया. समस्त तीर्थे अवलोकित सर्व शिष्य यती संहित, भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगासागरासी. गंगासागरापासाय तटाक यात्रा करीत देव, प्रयागस्थानी गुरुराव येथे झाले पर्येसा. तयास्थानी असता गुरु आला एक द्विजवरू, माधव नामे असे विप्रू श्री गुरुसी भेटला. ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीसी, चतुर्थाश्रम तयासी देते झाले पर्येसा. नाम माधव सरस्वती तया शिष्याते ठेविती, तयावरी अतिप्रीती शिष्यामध्ये पर्येसा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु चतुर्थाश्रम ग्रहणम गुरुपरांपरा कथनम नाम द्वादशोध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.